मुंबईमध्ये मनश्री पाठकमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मनश्री, काही वेळामध्ये आता मतदानाला सुरुवात होणार आहे। निश्चितच मतदानासाठी मुंबईकर उत्सुक आहेत। काय नेमकं वातावरण तो आता ज्या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर पाहायला मिळतंय? सध्या माझ्या मागे तुम्ही बघताय की मतदान केंद्र हे सज्ज झालेले आहे। पोलिंग एजंट्स तर्फे मतदान केंद्रांची तपासणी, विशेषतः ईव्हीएम मशीनची तपासणी ही सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढावा याकरता बीएमसीने प्रयत्न केलेले आहेत आणि इथे मतदारांची सुद्धा गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते। 7:30 वाजता खरं तर मतदान सुरू होतंय आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते विशेषतः आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत। पहिल्या मतदार आहेत या ज्या रांगेत उभ्या आहेत। कसं वाटतं, आज सकाळी उठून मॉर्निंग वॉक घेऊन सुरुवातीलाच मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे का? हो, कारण म्हणजे मतदान करायचा हक्क आहे ना, तर तो करायला पाहिजे ना आपण, म्हणून मॉर्निंग वॉकवरनच थेट इकडे। मला विचारा, आज आमची पोंगल आहे, तर मी पोंगलचं प्रिपरेशन करून इकडे आलेली आहे। अर्थात म्हणजे सण हा तर आहेच एका बाजूला आपले सांस्कृतिक सण, मात्र त्याहीपेक्षा लोकशाहीचा हा सण आहे। येस, त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक इथे पोहोचलेले आहेत। दादा, तुम्ही सुद्धा मतदार आहात का? आणि आज Yes, I am also a voter. I come in the morning. Maybe I am number 1, I don't know. तर पहिला क्रमांकाने आपलं मतदान व्हावं याकरता सुद्धा अनेक मतदार उत्सुक आहे आणि इकडे तुम्ही बघताय की मतदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे। पोलिंग एजंट्स तर्फे ईव्हीएम मशीनचं चेकिंग हे पूर्ण झालेलं आहे। व्हीव्हीपॅट मशीन आहेत आणि याच ठिकाणी मतदान करायचं आहे। त्याच्यामुळे जर मतदान करताना कोणती अडचण आली तर अर्थातच इकडचे जे कर्मचारी आहेत ते तांत्रिकदृष्ट्या सहाय्य करू शकतील। मात्र अर्थातच मतदान करण्यापूर्वी आपला संपूर्ण विचार हा मतदारांनी करावा असं आवाहन सगळ्यांनीच वेळोवेळी केलंय। मुंबईपुरतं बोलायचं झालं तर जवळपास 10,000पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत आणि या ठिकाणी ज्या भागांमध्ये 10पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी प्रशासनाचं विशेष लक्ष आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा, त्यांचा मोठा बंदोबस्त आज आपल्याला मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतोय। अर्थातच माझ्या आजूबाजूला म्हणजे प्रथम मतदार म्हणून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत, मात्र तरुणांची या मतदानामधली टक्केवारी वाढावी ही सुद्धा अपेक्षा आहे। त्याच्यामुळे मतदानाचा टक्का आज संध्याकाळपर्यंत 5:30 पर्यंत नेमका किती बघायला मिळतोय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अर्थातच हा लोकशाहीचा उत्सव आहे, तो सर्वांनी मिळून साजरा करायचा आहे। अनुपमा, अगदी निश्चितच मनश्री, आपण पुन्हा जोडले जाऊ, आणखी सविस्तर तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।